झी 24 तास एक पाऊल पुढे। सूर्यनारायणाचे पहिले किरण गणेश मूर्तीवर पडावेत यासाठी खास अशी गणेश मंदिराची बांधणी करण्यात आली आहे। पेशव्यांच्या काळात या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे। पांढऱ्या संगमरवरी दगडावर कोरलेली ही श्रींची मूर्ती अतिशय लोभस अशी आहे। अमरावतीपासून 15 किलोमीटर अंतरावर म्हणजेच वायगावला हे गणेश मंदिर आहे। अमरावतीपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेलं हे आहे श्री क्षेत्र वायगाव। वायगावची पूर्वीची ओळख म्हणजे वाड्यातील गणपती म्हणूनच। जवळपास 1.5 शतकापासून या ठिकाणी गणपतीची आराधना सुरू आहे। पांढऱ्या संगमरवरावर ही अतिशय लोभस अशी मूर्ती कोरण्यात आली असून या मूर्तीच्या उजव्या बाजूस रिद्धी आणि डाव्या बाजूस सिद्धी विराजमान आहे। त्यांनी हे जे मंदिर सिद्धिविनायकाचं आमचं हे मंदिर आहे, जी हे स्वयंभू मूर्ती आहे, जी रिद्धी सिद्धी याला लागून आहे अशी मूर्ती सहसा आणि स्वयंभू म्हणतात याची मूर्ती त्यांनी ही मंदिर नासधूस करून आणि मूर्ती दाबून दिली आहे। त्याच्यानंतर पेशवेकालीन जेव्हा ती इकडे राज्य होत गेला आणि काही पेशव्यांनी इकडे वर्चस्व केलं तेव्हा ती पेशवेकालीन डबल ही मूर्ती अस्तित्वात आली। पेशवेकालीन असलेली ही गणपतीची मूर्ती, ही गणरायाची मूर्ती देवळालगत असलेल्या शेतात खोदकाम करत असताना सापडली होती। त्यावेळी या भागात पेशव्यांचं राज्य होतं। त्यावेळी या मूर्तीची विधिवत पूजा करून या ठिकाणी ठेवण्यात आली अशी आख्यायिका आहे। या मंदिराची रचना अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने करण्यात आली आहे। सूर्यनारायणाचं पहिलं किरण या मूर्तीवर पडावं यासाठी या मंदिराची बांधणी अशा पद्धतीने करण्यात आली आहे। ही स्वयंभू उज्ज्वल मूर्ती असल्यामुळे सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी लोकांची श्रद्धा आहे। त्यामुळे अनेक वर्षापासून आम्ही इथे दर्शनाला मात्र नक्की येत असतो। माझी इथे श्रद्धा आहे, गणपती असले उज्ज्वल गणपती आहेत ना, आणि आम्ही दरवर्षीच बहुतेक येतो इथे दर्शनाला। कोणते कारण असलं म्हणजे असं काही आपल्याला वाटलं तर पटकीने येऊन जातो इथे दर्शनाला। वायगावचा गणपती नवसाला पावणारा असल्याची भाविकांची श्रद्धा आहे। या मंदिरात नेहमीच नवस करण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते। वायगावचा सिद्धिविनायक मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भक्ताची मनोकामना पूर्ण करतोच अशी श्रद्धा घेऊन येणारा प्रत्येक भाविक या मंदिरात येतो। झी 24 ताससाठी राजेश सोनोने, अमरावती। झी 24 तास एक पाऊल पुढे।